नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रोटेशनल डायनॅमिक्सवर काही न्यूमरिकल्स सॉल्व करणार आहोत. तर मी इथे काही न्यूमरिकल्स ट्राय करणार आहे आणि माझ्यासोबतच तुम्हाला पण ते न्यूमरिकल्स ट्राय करायचे आहेत. ठीक आहे, चला तर मग स्टार्ट करूया. तर आपलं पहिलं न्यूमरिकल आहे समहाउ अन ant is stuck to the rim of a bicycle wheel of diameter 1 मीटर. तर ज्या काही गिवन थिंग्स आहेत ते नोट डाऊन करूयात. तर एक अँट आहे, मुंगी आहे, ती एका बायसिकल व्हीलच्या रिमवर चिकटलेली आहे आणि त्या व्हीलची डायमीटर काय आहे 1 मीटर, म्हणजेच रेडियस काय असेल 0.5 मीटर्स. ठीक आहे, सो लेट्स नोट डाऊन. गिवन इज रेडियस इज इक्वल टू 0.5 मीटर्स. त्यानंतर व्हाईल द बायसिकल इज ऑन सेंट्रल स्टँड, बायसिकल सेंट्रल स्टँडवर आहे. The wheel is set into rotation and it attains the frequency of 2 revolutions per second in 10 seconds with uniform angular acceleration. तर आपण त्या व्हीलला रोटेट करायला सुरुवात करतोय, म्हणजेच इनिशियल अँग्युलर वेलोसिटी काय असेल ओमेगा नॉट इज 0. ठीक आहे, आपण सुरुवात करतोय 0 रेडियन्स पर सेकंड. त्यानंतर काय होतंय की इट अटेन्स फ्रिक्वेन्सी ऑफ 2 रिव्होल्यूशन्स पर सेकंड. फ्रिक्वेन्सी काय होते 2 रिव्होल्यूशन्स पर सेकंड. इनिशियल फ्रिक्वेन्सी काय असेल 0. ठीक आहे, आणि हे किती वेळामध्ये होतंय 10 सेकंड्स. ओके, सो टी इज इक्वल टू 10 सेकंड्स विथ युनिफॉर्म अँग्युलर ॲक्सेलरेशन. अँग्युलर ॲक्सेलरेशन युनिफॉर्म आहे. ठीक आहे, त्यानंतर कॅल्क्युलेट 1 नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स कम्प्लिटेड बाय अँट इन दिस 10 सेकंड्स. 10 सेकंदांमध्ये किती रिव्होल्यूशन्स कम्प्लीट होत आहेत. आणि त्यानंतर टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्होल्यूशन अँड लास्ट कंप्लीट रिव्होल्यूशन. ठीक आहे, पहिल्या रिव्होल्यूशनसाठी किती वेळ लागतो आणि शेवटच्या रिव्होल्यूशनसाठी किती वेळ लागतो, ह्या गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. ओके, तर आता आपण ह्या प्रॉब्लेमला कसं सॉल्व करणार, कसं अप्रोच करणार. तर आपल्याला नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स विचारलेले आहेत. ओके, आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो गिवन इनिशियल अँग्युलर वेलोसिटी देन फायनल अँग्युलर वेलोसिटी. ठीक आहे, एफ दिलेला आहे, म्हणजेच काय दिलेलं आहे फायनल अँग्युलर वेलोसिटी. काय असेल ओमेगा ॲट टाइम टी इज इक्वल टू 2 पाय एफ. ओके, आणि नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. ठीक आहे, ह्या पहिल्या प्रश्नावर विचार करूया. तर नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स आपल्याला कुठून मिळतील. तर आपण म्हणू शकतो एका रिव्होल्यूशनमध्ये किती अँगल कव्हर होतो, कारण अँग्युलर वेलोसिटी दिलेली आहे, म्हणजेच आपण काय फाइंड करू शकतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट फाइंड करू शकतो. ठीक आहे, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर आपण फाइंड केलं तर एका रिव्होल्यूशनमध्ये किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट होतं 2 पाय. 2 रिव्होल्यूशन्समध्ये किती होणार 2 टाइम्स 2 पाय. एन रिव्होल्यूशन्समध्ये किती होणार एन टाइम्स 2 पाय. ठीक आहे, म्हणजे जर मी अँग्युलर डिस्प्लेसमेंट फाइंड केलं तर त्याला जर 2 पायने डिवाइड केलं मला काय मिळेल नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स. ओके, म्हणून मी अँग्युलर डिस्प्लेसमेंट फाइंड करणार. तर माझ्याकडे हा फॉर्म्युला आहे कायनेमेटिक इक्वेशन ऑफ मोशन. थीटा इज इक्वल टू ओमेगा नॉट इंटू टी प्लस हाफ ऑफ अल्फा इंटू टी स्क्वेअर. ठीक आहे, रोटेशनल मोशनसाठी कायनेमेटिक इक्वेशन आपण घेतलेलं आहे. सो वन ऑफ द कायनेमेटिक इक्वेशन. तर इथे ओमेगा नॉट 0 आहे, टी इज इक्वल टू 10 सेकंड्स, पण अल्फा मात्र आपल्याला माहिती नाही. ओके, तर अल्फा आपण फाइंड करू शकतो. सो अल्फा इज इक्वल टू व्हॉट अँग्युलर ॲक्सेलरेशन, इट इज फायनल अँग्युलर स्पीड मायनस इनिशियल अँग्युलर स्पीड डिवायडेड बाय टाइम. ओके, फायनल अँग्युलर स्पीड काय आहे 2 पाय टाइम्स एफ. ओके, सो 2 पाय टाइम्स एफ काय आहे 2. सो 2 पाय इंटू 2 मायनस ओमेगा नॉट इज 0 आणि टाइम काय आहे टी इज इक्वल टू 10 सेकंड. ओके, सो 2 टाइम्स 2 इज 4. 4 डिवायडेड बाय 10 ओके इज 0.4. तर आपल्याला मिळतं अल्फा 0.4 रेडियन्स पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, त्यानंतर आता हा अल्फा आपण इथे सबस्टिट्यूट करूयात. थीटा इज इक्वल टू आपण सबस्टिट्यूट करूयात 2 पाय टाइम्स एन. ओके,
कारण एका रिव्हॉल्युशनमध्ये अँगल कव्हर होतो 2 पाय. एन रिव्हॉल्युशन्समध्ये किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट होईल? 2 पाय टाइम्स एन. ओके, सो थीटा इज इक्वल टू 2 पाय टाइम्स एन. ते आपण सबस्टिट्यूट करूयात. तर आपल्याला काय मिळेल? 2 पाय टाइम्स एन इज इक्वल टू ओमेगा नॉट काय आहे? ओमेगा नॉट इज इक्वल टू 0. तर फर्स्ट टर्म 0 होईल प्लस हाफ ऑफ अल्फा इंटू टी स्क्वेअर. सो हाफ ऑफ अल्फा टाइम्स टी स्क्वेअर. आणि अल्फाची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. सो अल्फा इज 0.4 पाय आणि टाइम किती आहे? 10 सेकंड्स. सो 10 स्क्वेअर. सो 2 पाय टाइम्स एन. आता जर आपण पाहिलं लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइडमध्ये हा पाय कॉमन आहे, तर त्याला आपण कॅन्सल करू शकतो आणि 2 त्या साईडला नेऊयात. तर आपल्याला मिळेल 0.4 डिवायडेड बाय 2 टाइम्स हा 2 म्हणजेच 4. तर इट विल बी 0.1. ओके, सो एन इज इक्वल टू 0.1 multiplied by 10 square is 100. So 0.1 multiplied by 100 म्हणजेच काय? इट्स इक्वल टू 10. सो 10 रिव्हॉल्युशन्स. ओके, तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण फाइंड केलेलं आहे. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स कंप्लीटेड बाय अँट इन 10 सेकंड्स. किती रिव्हॉल्युशन्स कंप्लीट करते? अँट म्हणजेच ती बायसिकल व्हील 10 रिव्हॉल्युशन्स. ओके, so number of revolutions completed by ant is 10 seconds. 10 revolutions. त्यानंतर टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन. पहिल्या रिव्हॉल्युशन साठी किती वेळ लागतो? अँड लास्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन. ओके, तर मी इथे लिहितो पार्ट 1 आणि त्यानंतर इथे लिहितो पार्ट 2. ठीक आहे. आणि आता आपल्याला फाइंड करायचं आहे टाइम टेकन बाय अँट. सो लेट सपोज T1 is time for first revolution. Okay, आणि T last is suppose time for last revolution. ठीक आहे. त्यानंतर आता फर्स्ट रिव्हॉल्युशन साठीचा टाइम. सो फर्स्ट रिव्हॉल्युशन मध्ये नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स किती होतील? n इज इक्वल टू 1. ओके, तर मी म्हणू शकतो n1 इज इक्वल टू 1 रिव्हॉल्युशन. ठीक आहे, हा टाइम फाइंड आउट करूयात. तर आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे 2 पाय टाइम्स n इज इक्वल टू हाफ ऑफ अल्फा टाइम्स टी स्क्वेअर. ठीक आहे, तर मी इथे लिहू शकतो 2 पाय टाइम्स n1 इज इक्वल टू हाफ ऑफ अल्फा टाइम्स t1 स्क्वेअर. ठीक आहे. ओके, त्यानंतर हाफ ऑफ अल्फाची व्हॅल्यू मी इथे सबस्टिट्यूट करतो 0.4 पाय इंटू t1 स्क्वेअर इज 2 पाय टाइम्स n1. ओके, पाय आणि पाय कॅन्सल आउट होईल. तर 0.4 डिवायडेड बाय 2 इज 0.2 आणि 0.2 त्या साईडला नेऊयात. तर आपल्याला काय मिळेल? t1 स्क्वेअर इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 0.2, कारण तो 0.2 दुसऱ्या साईडला डिनॉमिनेटरमध्ये जाईल. सो 2 टाइम्स n1 अपॉन 0.2 इज इक्वल टू t1 स्क्वेअर आणि n1 इज इक्वल टू वॉट? 1 रिव्हॉल्युशन. ठीक आहे, आपण काय फाइंड करतोय? फर्स्ट रिव्हॉल्युशन साठी किती वेळ लागतो तो वेळ. ओके, सो 2 टाइम्स n1 is 1, so 2 upon 0.2 किती? 10. ठीक आहे, सो t1 स्क्वेअर इक्वल्स टू 10 म्हणजेच t1 स्क्वेअर इज इक्वल टू 10 म्हणजेच t1 इक्वल्स टू व्हॉट? स्क्वेअर रूट ऑफ 10. ओके, सो t1 इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 10 सेकंड्स. तर मी याला फाइंड आउट करतो माझ्या मोबाईलमध्ये. So square root of 10 is equal to 3.1622. पण मी फर्स्ट 2 डिजिट्स घेणार फक्त आफ्टर डेसिमल पॉइंट.
So I get t1 is equal to 3.16 seconds. ठीक आहे. ओके, तर आपण पहिल्या रिव्होल्यूशनसाठी किती वेळ लागतो ते फाइंड आउट केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला फाइंड करायचं आहे टाइम टेकन बाय अँट फॉर लास्ट कंप्लीट रिव्होल्यूशन. ओके, तर लास्ट रिव्होल्यूशनसाठी किती वेळ लागतो. तर आपण कसं कॅल्क्युलेट करणार, तर आपल्याला हे माहिती आहे की पूर्ण वेळ किती आहे, म्हणजे फ्रॉम स्टार्ट टू लास्ट रिव्होल्यूशन किती वेळ लागतो, 10 सेकंड्स. तर नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स किती होत आहेत, 10 रिव्होल्यूशन्स. या टोटल टाइम मधून जर आपण पहिल्या 9 रिव्होल्यूशनसाठी जो वेळ लागतो तो वेळ जर सबट्रॅक्ट केला तर आपल्याला काय मिळेल, 10व्या रिव्होल्यूशनसाठी लागणारा वेळ. ओके, तर मी म्हणू शकतो सपोज t2 is equal to time for first 9 revolutions. So first 9 revolutions. Okay, and then t is equal to, I'm sorry, t is equal to total time. ठीक आहे, आणि इथे मी n2 इक्वल्स टू घेणार 9 रिव्होल्यूशन्स. ठीक आहे, तर आता आपण फाइंड आउट करूया t2. ओके, टाइम फॉर दीज 9 रिव्होल्यूशन्स. तर परत हा फॉर्म्युला मी घेऊ शकतो. ओके, 2 पाय टाइम्स n1 इज इक्वल टू हाफ ऑफ अल्फा इंटू t1 स्क्वेअर. तर मी लिहू शकतो 2 पाय टाइम्स n2 इक्वल्स टू हाफ ऑफ अल्फा इंटू t2 स्क्वेअर. ठीक आहे, मी हा फॉर्म्युला घेतला आणि n1 च्या जागी सबस्टिट्यूट केलं n2, t1 च्या जागी सबस्टिट्यूट केलं t2. ओके, तर परत 2 त्या साईडला नेऊया आणि अल्फा पण दुसऱ्या साईडला नेऊया. तर आपल्याला काय मिळेल, 2 टाइम्स 2 4 होईल, 4 पाय टाइम्स n2 डिवाइडेड बाय अल्फा. ओके, सो t2 स्क्वेअर इक्वल्स टू 4 पाय टाइम्स n2 अपॉन अल्फा, आणि अल्फा काय आहे, इट इज 0.4 पाय. सो 4 पाय टाइम्स n2 डिवाइडेड बाय 0.4 पाय, आणि इथे आपल्याला काय मिळणार आहे, सो 4 पाय मध्ये सॉरी पाय आणि पाय कॅन्सल आउट होणार, 4 डिवाइडेड बाय 0.4 10 असेल. ठीक आहे, इट्स इक्वल टू 10. 10 टाइम्स n2 इज 9 म्हणजेच 90. ओके, किंवा मी याला असंच ठेवणार 10 टाइम्स 9 इट इज t2 स्क्वेअर. ठीक आहे, आणि मला फाइंड करायचं t2. सो t2 इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ दिस 10 इंटू 9. तर 9 चा स्क्वेअर रूट आहे 3 आणि 10 चा स्क्वेअर रूट आपण फाइंड आउट केलेला आहे 3.16. ठीक आहे, तो सबस्टिट्यूट करूया. सो इट इज 3 इंटू 3.16. सो दॅट्स इक्वल टू व्हॉट, 16 3 जा 48. सो 9.48 सेकंड्स. ठीक आहे, पण आपल्याला हे फाइंड आउट करायचं होतं का, नाही. तर आपल्याला काय फाइंड करायचं होतं, टाइम फॉर लास्ट रिव्होल्यूशन. ठीक आहे, सो मी लिहू शकतो टाइम फॉर लास्ट रिव्होल्यूशन इज इक्वल टू टोटल टाइम माइनस टाइम फॉर फर्स्ट 9 रिव्होल्यूशंस. ओके, टाइम फॉर first 9 revolutions. So that is 10 seconds minus first 9 revolutions साठी किती वेळ लागतो, 9.48 seconds. 9.48 seconds. ठीक आहे, म्हणजेच आन्सर काय असेल, 10 minus 9.48 is 0.52. So 0.52 seconds. ठीक आहे, हे झाला आन्सर. So this is time for last revolution. मी याला म्हणणार t last. ओके, so हे झालं आपल्या फर्स्ट न्यूमरिकलचं आन्सर, आणि आय होप तुम्हाला पण सेम आन्सर मिळाला असेल. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट न्यूमरिकल पाहूयात. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन अ कॉइन अँड अ ग्रामोफोन डिस्क इज 0.5. तर एक कॉइन आहे आणि एक ग्रामोफोन डिस्क आहे.
त्यांच्यामधला कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन काय आहे 0.5. रेडियस ऑफ डिस्क इज 8 सेंटीमीटर्स. तर ग्रामोफोन डिस्कची रेडियस काय आहे 8 सेंटीमीटर्स. सो नोट डाऊन करूयात. सो वी आर गिवन दॅट कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन μs इज इक्वल टू 0.5. ठीक आहे, याचं युनिट काय असेल, इट इज युनिटलेस, नो युनिट. ओके, रेडियस ऑफ डिस्कची रेडियस आहे r इज 8 सेंटीमीटर्स. म्हणजेच मीटर्समध्ये किती, 8 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻² मीटर्स. कारण 1 मीटर इज 100 सेंटीमीटर्स. सो 1 सेंटीमीटर इज 10⁻² मीटर्स. ओके, initially the center of coin is 2 centimeter away from center of disk. So suppose हे आपली डिस्क आहे. ठीक आहे, डिस्कची रेडियस काय, सो डिस्कची रेडियस इट इज r equals to what 8 into 10⁻⁻² meters, and initially the center of coin is 2 centimeter away from center of disk. तर या डिस्कवर आपण एक कॉइन ठेवलेला आहे. कॉइन आहे सपोज इथे, दिस इज आवर कॉइन, आणि सेंटर टू सेंटर डिस्टन्स यांच्यामधलं काय आहे, हे डिस्टन्स आहे, सेंटर टू सेंटर डिस्टन्स. ओके, इट इज सपोज r. सो इनिशियली r इज इक्वल टू व्हॉट, इट इज 2 सेंटीमीटर्स. ठीक आहे, सो r इज इक्वल टू 2 सेंटीमीटर्स, म्हणजेच 2 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻² मीटर्स. ओके, तर ॲट व्हॉट मिनिमम फ्रिक्वेन्सी विल इट स्टार्ट स्लिपिंग फ्रॉम देअर. जर आपण ही ग्रामोफोन डिस्क रोटेट केली तर किती मिनिमम फ्रिक्वेन्सीला हा कॉइन त्या ग्रामोफोन डिस्कवर स्लिप व्हायला लागेल, हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन असा आहे की कॉइन या डिस्कवर स्लिप का व्हायला लागेल, आणि त्याचा आन्सर असा आहे की जेव्हा एखादी वस्तू सर्क्युलर मोशन परफॉर्म करते तेव्हा त्या वस्तूची टेंडेन्सी असते सेंटरपासून दूर जाण्याची. ठीक आहे, तर आपण हे मेरीगो राऊंडमध्ये पाहिलेलं आहे. मेरीगो राऊंडचं आपण एक्झाम्पल पाहिलेलं आहे. जर आपण मेरीगो राऊंडमध्ये बसलो आणि मेरीगो राऊंड जर फिरत असेल, सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, तर आपण त्या मेरीगो राऊंड सोबत सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आणि आपल्याला असं वाटतं आपल्याला कोणीतरी खेचतं सेंटरपासून दूर. ठीक आहे, आणि त्या फोर्सला आपण काय नाव दिलं होतं, सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, तर आता त्या सेंट्रीफ्युगल फोर्समुळे ही कॉइन काय होईल, सेंटरपासून दूर जाईल. ओके, स्लिप होईल. पण स्लिप होण्यापासून एक फोर्स आहे तो त्या कॉइनला वाचवेल, आणि त्या फोर्सला आपण काय म्हणतो, फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे, आणि या फ्रिक्शनल फोर्सची काहीतरी मॅक्सिमम व्हॅल्यू असते. तर जेव्हा हा सेंट्रीफ्युगल फोर्स जो बाहेर खेचणारा फोर्स आहे या पकडून ठेवणाऱ्या फ्रिक्शनल फोर्सपेक्षा जास्त होईल तेव्हा काय होणार, कॉइन स्लिप होईल. ठीक आहे, तर मी म्हणू शकतो की कॉइन स्टार्ट स्लिपिंग, स्टार्ट्स, ठीक आहे, स्टार्ट्स स्लिपिंग when FCP म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, असं लिहूया आपण याला, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे, तर आपल्याला ती फ्रिक्वेन्सी फाइंड करायची आहे. आणि त्यानंतर असं विचारलेलं आहे, बाय व्हॉट फॅक्टर विल द आन्सर चेंज इफ कॉइन इज ऑलमोस्ट ॲट रिम. कॉइनला इथे न ठेवता जर आपण अगदी रिमवर, जे अगदी कडेवर ठेवलं तर किती फॅक्टरने हे आन्सर चेंज होईल. ठीक आहे, आणि जी इज इक्वल टू दिलेलं आहे π² मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, तर आधी पहिला प्रश्न सॉल्व करूया. ॲट व्हॉट मिनिमम फ्रिक्वेन्सी विल इट स्टार्ट स्लिपिंग फ्रॉम देअर. ओके, सो FCP सेंट्रीफ्युगल फोर्सचं मॅग्निट्यूड काय असतं, mr⍵². ओके, सो इट इज mr⍵² ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्सची मॅक्सिमम व्हॅल्यू काय असते, μs मल्टिप्लाइड बाय नॉर्मल रिॲक्शन. आणि इथे नॉर्मल रिॲक्शन काय असेल, तर आपण म्हणू शकतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो डाऊनवर्ड्स
ओके, इट्स इक्वल टू mg आणि नॉर्मल रिॲक्शन ऍक्ट होते अपवर्ड्स. ठीक आहे, डिस्क मुळे त्या कॉइनवर नॉर्मल रिॲक्शन ऍक्ट होतीये अपवर्ड्स. सो या व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये काही ॲक्सेलरेशन नाही आहे, म्हणजे फोर्सेस आर बॅलन्स्ड. सो n इज इक्वल टू mg. ओके, सो n इज इक्वल टू mg म्हणजेच mr ओमेगा स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू μs टाइम्स m इंटू g. आणि इथे m आणि m कॅन्सल आउट होणार आणि त्या r ला मी दुसऱ्या साईडला घेऊन जाणार. ओके, सो ओमेगा स्क्वेअर is greater than or equal to μs times g divided by r. आणि ओमेगा इज अँग्युलर वेलोसिटी किंवा त्याला आपण म्हणू शकतो अँग्युलर फ्रिक्वेन्सी. पण आपल्याला फाइंड करायची फ्रिक्वेन्सी, म्हणजेच ओमेगा इक्वल्स टू आपल्याला सबस्टिट्यूट करावं लागेल 2 पाय टाइम्स f. ओके, सो 2 पाय टाइम्स f स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू हे जे काही μs इंटू जी अपॉन आर. आणि त्यानंतर इथे मी 4 पाय स्क्वेअर, ठीक आहे, 2 पायचा स्क्वेअर इज 4 पाय स्क्वेअर, तो दुसऱ्या साईडला नेणार, तो जाणार डिनॉमिनेटरमध्ये. तर मी लिहू शकतो एफ स्क्वेअर इज इक्वल टू μs टाइम्स जी डिवाइडेड बाय आर मल्टिप्लाइड बाय व्हॉट 4 पाय स्क्वेअर, आपण त्या साईडला नेतोय, सो 4 पाय स्क्वेअर. ठीक आहे, आणि त्यानंतर ओके एफ स्क्वेअर काय येईल, नॉट इक्वल टू, इट विल बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. ठीक आहे, तर साइन काय असेल इथे, इट इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. ओके, म्हणजे किती फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त जर फ्रिक्वेन्सी एक्सीड झाली, वाढली, तर कॉइन स्लिप होणार. ओके, मिनिमम फ्रिक्वेन्सी फाइंड करायची असेल तर इक्वल टू येईल. ओके, सो एफ स्क्वेअर इक्वल्स टू μs ची व्हॅल्यू काय आहे, μs इज 0.5. ठीक आहे, आर ची व्हॅल्यू काय आहे, इट इज 2. ओके, आणि जी ची व्हॅल्यू काय आहे, तर जी आपल्याला दिलेलं आहे पाय स्क्वेअर. ठीक आहे, हे सगळं सबस्टिट्यूट करूया. सो इट इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.5 जी इज पाय स्क्वेअर divided by r is 2 into 10 raised to minus 2 meters multiplied by 4 pi square. तर पाय स्क्वेअर आणि पाय स्क्वेअर कॅन्सल आउट होणार. ओके, त्यानंतर 0.5 हा 10 रेस टू मायनस 2 न्यूमरेटरमध्ये नेऊया, 10 रेस टू प्लस 2 होईल. 10 रेस टू प्लस 2 म्हणजेच 100, सो 0.5 मल्टिप्लाइड बाय 100 काय येईल 50. ओके, सो 50 डिवाइडेड बाय 2 म्हणजेच 25, तर इथे 25 अपॉन 4 येईल. ठीक आहे, एम आय राईट, 25 डिवाइडेड बाय 4. सो दिस इज एफ स्क्वेअर. ओके, त्याचा स्क्वेअर रूट घेऊया, तर काय येईल 5/2 म्हणजेच 2.5. ओके, सो एफ इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2.5 हर्ट्स और रिवॉल्यूशंस पर सेकंड. ठीक आहे, तर जेव्हा ही फ्रिक्वेन्सी 2.5 रिव्हॉल्यूशन्स पर सेकंड पेक्षा जास्त होईल, तेव्हा काय होणार, कॉइन स्लिप व्हायला लागेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपला असा होता की बाय व्हॉट फॅक्टर विल द आन्सर चेंज इफ कॉइन इज ऑलमोस्ट ॲट रिम. म्हणजेच इनिशियली आपण म्हणू शकतो की R1 इज इक्वल टू R. ठीक आहे, देन F1 इज 2.5. ओके, आणि सपोज आपण रिमवर जर ठेवलं त्या कॉइनला, तर R2 आपण R ला चेंज करतोय, सो R2 इज इक्वल टू कॅपिटल R. ओके, देन आपल्याला फाइंड करायचं आहे F2 इक्वल्स टू व्हॉट. ठीक आहे, तर आता इथे एफ स्क्वेअर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर आहे. ओके, एफ स्क्वेअर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. तर मी लिहू शकतो
एफ स्क्वेअर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. ओके, म्हणजेच मी लिहू शकतो F1 बाय F2, किंवा मी असं लिहिणार F2 बाय F1. F2 अपॉन F1 चा स्क्वेअर will be equal to what? It will be equal to R1 by R2. ठीक आहे, because F square is inversely proportional to what? R. म्हणजेच F square equals to some constant, म्हणजे हे जे काही आहे रिमेनिंग थिंग्स US into G upon 4 pi square, त्याला मी म्हणतो K सपोज. F square is equal to K upon R. तर F2 square काय होईल? It will be K upon R2. ओके, आणि F1 स्क्वेअर काय होईल? K अपॉन R1. ठीक आहे, मी परत लिहितो याला. तर ठीक आहे, हे कसं येतं मी एक्सप्लेन करतोय. सो F2 स्क्वेअर इज इक्वल टू K अपॉन R2 आणि F1 स्क्वेअर इक्वल्स टू K अपॉन R1. ठीक आहे, तर मी या इक्वेशनला या इक्वेशनने डिवाइड करतो. ठीक आहे, सो F2 अपॉन F1 चा स्क्वेअर इक्वल्स टू काय येणार? K अपॉन R2 आहे. ओके, F2 स्क्वेअर डिवाइडेड बाय दिस इज इक्वल टू मल्टिप्लाइड बाय इट्स रेसिप्रोकल, सो मल्टिप्लाइड बाय R1 डिवाइडेड बाय K, आणि हा K आणि K कॅन्सल आउट होणार. ओके, तर आपल्याला काय मिळणार? R1 डिवाइडेड बाय R2. ओके, सो F2 अपॉन F1 चा स्क्वेअर, F1 चा स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट? इट इज R1 अपॉन R2. आणि त्यानंतर मी स्क्वेअर रूट घेणार, तर मला काय मिळतं? F2 अपॉन F1 इज इक्वल टू R1 अपॉन R2 चा स्क्वेअर रूट. F1 त्या साईडला नेला तर मला मिळेल F2 इज इक्वल टू R1 अपॉन R2 टाइम्स F1. ठीक आहे, स्क्वेअर रूट ऑफ R1 अपॉन R2 टाइम्स F1. तर R1 काय होता? इट इज R विच इज 2 सेंटीमीटर्स, आणि R2 काय? 8 सेंटीमीटर्स. ओके, सो दिस इज F2 इज इक्वल टू 2 अपॉन 8 स्क्वेअर रूट ऑफ 2 अपॉन 8 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 1 बाय 4 टाइम्स F1. म्हणजेच मला मिळेल F2 इज इक्वल टू व्हॉट? F1 इज 2.5, आपण फाइंड आउट केलं होतं, 2.5 रिव्होल्यूशन्स पर सेकंड, आणि स्क्वेअर रूट ऑफ 1 बाय 4 काय येईल? 1 बाय 2. ठीक आहे, सो इट इज 2.5 अपॉन 2 म्हणजेच 1.25 रिव्होल्यूशन्स पर सेकंड. ठीक आहे. ओके, आणि बाय व्हॉट फॅक्टर इट चेंजेस? सो इट बिकम्स हाफ. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी बिकम्स हाफ इफ कॉइन इज केप्ट ॲट रिम. ऑलराईट, हे झालं सेकंड क्वेश्चनचं आन्सर. त्यानंतर पुढचा प्रॉब्लेम पाहूयात. अ मेटॅलिक रिंग ऑफ मास 1 kg हॅज मोमेंट ऑफ इनर्शिया 1 kg मीटर स्क्वेअर वेन रोटेटिंग अबाउट वन ऑफ इट्स डायमीटर्स. तर एक रिंग आहे आणि ती जर डायमीटरच्या अबाउट आपण रोटेट केली, तर ही रिंग आहे. ठीक आहे, तर आपण पाहिलं होतं एक वर्टिकल ॲक्सिस असतो जो सेंटरमधून पास होतो. ठीक आहे, अबाउट दिस ॲक्सिस हाऊ मच इज मोमेंट ऑफ इनर्शिया? अबाउट दिस ॲक्सिस, याला आपण जर झेड म्हटलं, सो IZ इज इक्वल टू mr स्क्वेअर. ओके, त्यानंतर आपण या रिंगला ह्या ॲक्सिस भोवती रोटेट नाही करत आहोत, आपण हा ॲक्सिस घेतोय. ठीक आहे, डायमेट्रिकल ॲक्सिस. ओके, तर अबाउट डायमीटर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो रिंगचा? तर आपण हे सॉल्व केलं होतं युजिंग परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम. ओके, तर याला मी सपोज हा माझा एक्स ॲक्सिस आहे, सो IX इज इक्वल टू mr स्क्वेअर डिवायडेड बाय 2. ठीक आहे, त्यानंतर इट इज मोल्टन अँड रिमोल्डेड इन टू थिन युनिफॉर्म डिस्क ऑफ सेम रेडियस. ठीक आहे,
तर या रिंगला आपण मेल्ट केलं आणि परत मोल्ड केलं कशामध्ये, डिस्कमध्ये. ओके, सेम रेडियसच्या डिस्कमध्ये. ठीक आहे. हाऊ मच विल इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया बी वेन रोटेटेड अबाउट इट्स ओन ॲक्सिस. ओके, म्हणजेच an axis passing through its center. ठीक आहे. सो आपण लिहू शकतो की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट diametrical axis त्याला मी म्हणणार Ix is equal to what, mr square divided by 2. ओके, अँड जर आपण एक डिस्क घेतली तर या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया, ठीक आहे, आपण काय करतोय, या रिंगला मेल्ट करतोय आणि रिमोल्ड करतोय एका डिस्कमध्ये, थीन डिस्कमध्ये. ओके, सो एम आय ऑफ थीन डिस्क अबाउट विच ॲक्सिस, ओन ॲक्सिस म्हणजे ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू प्लेन. ओके, z axis. ठीक है. mi of thin disk about axis passing through center and perpendicular to its plane iz is equal to what, it is also mr square divided by 2. ठीक आहे. सो mr square divided by 2. म्हणजेच काय होणार की जर आपण असं केलं तर या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल, जेवढा त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया होता अबाउट डायमेट्रिकल ॲक्सिस. ठीक आहे, आणि तो आपल्याला दिलेला आहे 1 kg/m². ठीक आहे. त्यानंतर म्हणून आपण म्हणू शकतो की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क विल बी वॉट, 1 kg/m². ओके, देयरफॉर mi of disk will be same ठीक है, and that's equal to 1 kg/m². ठीक आहे, अगदी सिंपल प्रॉब्लेम, आणि आय होप तुम्हाला पण सेम आन्सर मिळाला असेल. ठीक आहे, पुढचा प्रॉब्लेम पाहूयात. अ फ्लाय व्हील यूज टू प्रिपेअर earthenware pots is set into rotation at 100 revolutions per minute. ठीक आहे, रिव्होल्यूशन्स पर मिनिट किती आहेत, 100. इट इज इन द फॉर्म ऑफ डिस्क ऑफ मास 10 किलोग्राम अँड रेडियस 0.4 मीटर्स. ठीक आहे. सो गिवन इज एक फ्लायव्हील आहे आणि त्या फ्लायव्हीलचं मास काय, 10 kg, रेडियस इज 0.4 मीटर्स अँड नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स, सो F is equal to 100 revolutions per minute. ओके, त्यानंतर अ लंप ऑफ क्ले, ठीक आहे, एक मातीचा गोळा, टू बी टेकन इक्विव्हॅलंट टू अ पार्टिकल, जे आपण असं कन्सिडर करू की एक पार्टिकल सारखं आहे. ओके, म्हणजेच त्याच्या डायमेन्शन्सचा आपल्याला विचार नाही करायचा आहे. ठीक आहे, किती थिक आहे वगैरे. ऑफ मास 1.6 किलोग्राम फॉल्स ऑन इट अँड अडेअर्स टू इट, त्या फ्लायव्हीलवर पडतो आणि चिकटतो. ठीक आहे, ॲट अ सर्टन डिस्टन्स x फ्रॉम सेंटर. ठीक आहे, तर ही आपली फ्लायव्हील आहे एखाद्या डिस्क सारखी. ओके, ही फिरत होती विथ फ्रिक्वेन्सी 100 रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. त्यानंतर एक मातीचा गोळा इथे येऊन पडतो आणि चिकटतो ॲट डिस्टन्स x. ओके, calculate x if wheel now rotates at 10 revolutions per minute. ठीक आहे, आणि या गोळ्याचं मास काय, m is equal to 1.6 kg. ओके, तर याला आपण म्हणूयात F1. इनिशियली काय होत होतं, इट वॉज रिव्हॉल्विंग विथ फ्रिक्वेन्सी 100 रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. आता काय होतंय, F2 is equal to 80 revolutions per minute. ठीक आहे, तर हे प्रॉब्लेम आपण कसं सॉल्व्ह करणार, तर आपण म्हणू शकतो की हा गोळा जेव्हा येऊन पडतो तो काही टॉर्क अप्लाय नाही करत आणि टॉर्क नसल्यामुळे अँग्युलर मोमेंटम चेंज होणार नाही. ठीक आहे, सो आपण म्हणू शकतो
की युजिंग लॉ ऑफ conservation of angular momentum, initial angular momentum L1 equals to final angular momentum L2. ठीक आहे. आणि अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, इट इज I ओमेगा. ठीक आहे. I1 ओमेगा 1 इक्वल्स टू मी म्हणू शकतो I2 ओमेगा 2. तर इनिशियली आपल्याकडे फक्त डिस्क होती, आता डिस्क पण आहे आणि डिस्क सोबतच काय आहे, हा लंप ऑफ क्ले आहे. ठीक आहे. तर इनिशियल मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल, I1 इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क ओनली. सो इट इज m इंटू आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2. ठीक आहे. आणि ओमेगा इज इक्वल टू वॉट, 2 पाय टाइम्स f1. इट्स इक्वल टू what, I2 काय असेल आता, m r स्क्वेअर अपॉन 2 प्लस इथे या मातीच्या गोळ्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऍड होईल. तर या गोळ्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल, m इंटू एक्स स्क्वेअर. ठीक आहे. स्मॉल m इंटू एक्स स्क्वेअर. ओके. सो m टाइम्स एक्स स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 2 पाय टाइम्स f2. ओके. आता 2 पाय आणि 2 पाय कॅन्सल आउट होणार. ठीक आहे. सो f1 हा f2 त्या साईडला नेऊयात. सो आपल्याला मिळेल m r स्क्वेअर अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय f1 वॉज 100, f2 किती आहे, इट इज 80. ठीक आहे. f2 ला त्या साईडला नेतोय मी. इट्स इक्वल टू mr स्क्वेअर अपॉन 2 प्लस m टाइम्स एक्स स्क्वेअर. ओके. सो हा 0 म्हणजे 10 ने आपण डिवाइड करतोय. सो 10 बाय 8 म्हणजेच 5 बाय 4 म्हणजेच 1.25. ओके. सो इट इज 1.25 डिवायडेड बाय हा 2 आणखी. सो mr स्क्वेअर अपॉन 2 into 1.25 is equal to mr square upon 2 plus mx square. ठीक आहे. हा mr स्क्वेअर दुसऱ्या साईडला नेऊया. ओके. तो सबट्रॅक्ट होईल. तर मी म्हणू शकतो mx स्क्वेअर इज इक्वल टू हा mr स्क्वेअर बाय 2 दुसऱ्या साईडला जर आपण नेला आणि कॉमन घेतला. ठीक आहे. सो इट इज mr स्क्वेअर अपॉन 2 इंटू 1.25 आहे माइनस हा mr स्क्वेअर अपॉन 2. ठीक आहे. किंवा मी करून दाखवतो. सो दिस मल्टिप्लाइड बाय 1.25 माइनस mr स्क्वेअर अपॉन 2. तर mr स्क्वेअर बाय 2 कॉमन घेऊयात. म्हणजेच इथे काय राहणार, फर्स्ट टर्म मध्ये 1.25 आणि सेकंड टर्म मध्ये काय राहील 1. सो 1.25 माइनस 1. ओके. आणि त्यानंतर इट इज 0.25. तर मी लिहू शकतो mx स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट, 0.25 mr स्क्वेअर अपॉन 2. 0.25 mr स्क्वेअर अपॉन 2. ठीक आहे. हा m पण त्या साईडला नेऊयात. सो x स्क्वेअर इज इक्वल टू 0.25 m r स्क्वेअर डिवायडेड बाय हा स्मॉल m इंटू 2 टाइम्स स्मॉल m. आणि म्हणून x काय मिळेल आपल्याला, स्क्वेअर रूट ऑफ ऑल दिस. स्क्वेअर रूट ऑफ 0.25 इंटू m. ओके. अपॉन 2 टाइम्स ऑफ स्मॉल m आणि r स्क्वेअरचा स्क्वेअर रूट कॅपिटल R. ओके. त्यानंतर आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. पण 0.25 चा स्क्वेअर रूट काय येईल, 0.5 r ची व्हॅल्यू काय होती, इट इज 0.4 आणि कॅपिटल M इज 10, स्मॉल m इज 1.6. ओके. सो
capital M is 10, small m is equal to what? 1.6. ठीक आहे. त्यानंतर R ची व्हॅल्यू इज 0.4. सो आपल्याला मिळतं 0.5 मल्टिप्लाइड बाय, मी 10 ने मल्टिप्लाय ने डिवाइड करतो, तर न्यूमरेटरमध्ये होईल 100. ओके, 100चं स्क्वेअर रूट 10 आणि डिनॉमिनेटरमध्ये होणार 16. ठीक आहे, 10 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो. ओके, आणि 2चं स्क्वेअर रूट इट इज 1.414. 16चं स्क्वेअर रूट काय? 4 आणि 100चं स्क्वेअर रूट 10 टाइम्स 0.4. ठीक आहे. सो 10 डिवायडेड बाय 4 इज 2.5, किंवा ह्या 0.4 ला आपण 4 ने डिवाइड करूया, तर 0.1 होईल. 0.1 मल्टिप्लाइड बाय 10 इज 1. ओके, तर आन्सर काय? x इज इक्वल टू 0.5 डिवायडेड बाय 1.41. हे काय होतं? 2चा स्क्वेअर रूट. परत याला सॉल्व करून घेतो मी. सो मला मिळेल 0.5 divided by 1.41 is 0.35. X is equal to 0.354 meters. ठीक आहे, हे झालं आन्सर. तर आपण रोटेशनल डायनॅमिक्स मधील काही न्यूमेरिकल सॉल्व केले. तुम्ही पण माझ्यासोबत ट्राय केले, आणि उरलेले न्यूमेरिकल जे आहेत ते तुम्हाला परत ट्राय करायचे आहेत आणि मला सांगायचं आहे की तुम्हाला ते न्यूमेरिकल जमले की नाही. ठीक आहे, या लेक्चरमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.